नमस्कार. तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमामध्ये गेलात आणि म्हणालात वाह काय छान वृद्धाश्रम आहे, असे वृद्धाश्रम जागोजागी असायला हवेत, भरपूर वृद्ध त्याच्यामध्ये राहायला हवेत, वाह. तर खरं हे विसंगत वाक्य होईल ना, कारण वृद्ध हे घरामध्ये शोभतात, खरं की नाही. तसं गायी ह्या गोपालकाच्या घरी शोभतात. आणि गोपालक कोण आहे? श्रीकृष्णाच्या या देशामध्ये प्रत्येक घर गोपालकाचं घर आहे. घर घर में गौवा, प्रत्येक घरामध्ये गाय असली पाहिजे. आणि गाय म्हणजे दूध देणारी गाय? बिलकुल नाही. गाय म्हणजे गाय की जी कधी काळी दूध देत असेल, नंतर दूध देणं तिने बंद केलं असेल, तिचे बछडे झालेले असतील, नंदी, ठीक आहे ना. आणखीन गाई, कुटुंब, फॅमिली. तर असं गाईचं कुटुंब ज्या कुटुंबामध्ये आहे ते कुटुंब म्हणजे भारतातलं प्रत्येक कुटुंब. म्हणून हा देश श्रीकृष्णाचा आहे आणि गोपालकांचा आहे. मग सध्या बदललेल्या राहणीमानामुळे, एकंदर पद्धतीमुळे त्या उत्तम टोकाला जाणं आपल्याला शक्य नाही आहे. म्हणून मधला दुवा आहे गोशाळा. परंतु गोशाळासुद्धा करताना असं मनात नसलं पाहिजे आपल्या की हजार गाई मी संगोपन करेन, माझं मोठं नाव होईल गोपालक म्हणून. अरे असं नाही आहे. दुसरा सांभाळत नाही म्हणून नाईलाजाने करायचं आहे. त्यामुळे ज्याला इच्छा होईल सांभाळायची त्याला तुम्ही गाई, नंदी द्यावेच लागतील. व्यवहार्य दृष्टिकोन, चाणाक्षपणा तर ठेवावाच लागेल. एखादा चतुर फक्त दूध देणारी गाय मागेल, मग दूध न देणाऱ्यांचं काय करायचं? त्यामुळे शेठ गोशाळा याच्याकडे चांगल्या अप्रोचने अशा बघते की ज्याला गोपालन करायचं आहे त्याला गाय नक्की मिळेल. परंतु एका गाईसोबत 4 तुला पाडे किंवा पाड्या घ्याव्या लागतील, किंवा नव्हे पाडे आणि पाड्या मिळून 4 घ्यावे लागतील, तरच तुझ्याकडे फॅमिली जाईल. आणि नुसती दुधाची गाय देऊन बाकींचं संगोपन कसं होईल? शेठ गोशाळेचं उदाहरण द्यायचं, आमच्याकडे आता 62 जण आहेत, ज्यातले दूध आत्ता 9 जणं देत आहेत. 9 जणांचं दूध जे 17 ते 18 लिटर सध्या मिळते, कधी कधी 16वर सुद्धा जातं लिटर. सध्या ते 365 दिवस एवढं मिळत नाही, कमी पण होतं. त्याच्यावर ही गोशाळा चालते. खरं सांगायचं तर आम्ही जे तूप करतो, तुपाचं पंचगव्य तूप करतो, ते आम्ही उत्तम दराने विकतो. ताकरस करतो, म्हणजे तक्रारिष्ट, खरं तर त्याला आम्ही ताकरस नाव दिलेलं आहे. ते पचनशक्ती वाढवण्यासाठी आम्ही विकतो. ह्या दोघांमुळे जो महसूल येतो त्यातला फार मोठा हिस्सा मेटाला जाहिरातीसाठी जातो, आमच्या एजंट्सना कमिशनसाठी जातो. उरलेल्यातनं आमचा 20 जणांचा स्टाफ आणि गोमातांचं कुटुंब चालतं. बाकी आमची उत्पादनं तितकीशी सेल होत नाही आहेत. आमचा प्रयत्न आहे गोमाईची अनेक उत्पादनं संपवण्याचा की ज्यामुळे आम्हाला हे अधिक परवडेल. परवडण्यापर्यंत गोष्ट मी अशासाठी केली की जर 60 जणांच्या गोवंशामध्ये, गो कुटुंबामध्ये 7-8-10 जणच दूध देत असतील तर त्यातलेच तुम्ही देऊन गोशाळा चालेल कशी? त्यामुळे आम्ही विचार करताना असाच विचार करतो की देणाऱ्याला जो नक्की गाई सांभाळणार त्याला देताना सुद्धा एका गाईसोबत 4 बछड्या जायला पाहिजेत. तर त्याचंही तो गोसंगोपन करेल आणि आपल्यालाही गोशाळेला आनंदमय वातावरण ह्याचं होऊ शकतं. एक प्रश्न राहतो, अनेक फोन मला येतात की आम्हाला गाई द्यायच्या आहेत, मी घेत नाही. तेव्हा काय होतं, दुर्दैवाने दुसऱ्या कोणी घेतला नाही तर त्या नक्की कसायाकडे जातात. त्यामुळे माझा प्रयत्न आहे सगळ्या गाईंचं आश्रयस्थान आपल्याकडे व्हायला पाहिजे. त्यासाठी असे शेड्स लागतील. शेवटी व्यक्तिगत स्तरावर मर्यादा असल्यामुळे हे काम थोडं स्लो चाललेलं आहे. परंतु आनंदाची गोष्ट अशी की उद्या इथे एक जण दाभोळवरनं येत आहे. दाभोळ म्हणजे रायगड जिल्ह्यातलं आंबेजच्या पुढचं दाभोळ. तिथले 3 जण माझ्याकडे येऊन गेले 15 दिवसापूर्वी. मग अशी एक मी टेक्स्ट पोस्ट केले, त्यात मी उल्लेख केला आहे. ते येत आहेत आत्ता आणि उद्या 2 हे ते पाडे घेऊन जात आहेत. दाभोळच्या शिपोळे गावच्या पण मुंबईत असणाऱ्या अजित जगताप यांचा मला मगाशी फोन आला. ते माझे फेसबुकवर फॉलोवर आहेत आणि त्याचा उल्लेख केला. म्हटले माझ्या बाबांना मी कन्व्हिन्स केलं आहे, आम्हाला तुम्ही 2 पाडे द्याल का? म्हटलं नक्की, आनंद देईन. मला शिपोळे भाग माहिती आहे, तिथल्या एका पट्ट्यामध्ये शेती करतात ते माहिती आहे, ह्याचे शेजारचे त्याचे चुलत भाऊ माझे परिचित आहेत. म्हटलं आनंदाने देईन, तुम्ही चांगलं सांभाळ, याचा मला विश्वास आहे. तर ह्या 2-4 दिवसात 4 ह्या 5 जणांपैकी पाडे जाणार आहेत. आणखीन पाडे आमचे खाली मुख्य ठिकाणी आहेत आणि आत्ता इथे 10-12 जणं येतील एक अर्ध्या तासामध्ये फिरून, ह्यांच्यापेक्षा लहान असलेले. तर ज्या कुणाला पाड्या गोपालनासाठी हवे आहेत त्यांना आम्ही देऊ शकतो. पैसे काहीही लागणार नाहीत, कारण आत्ता तरी तालुक्यातून जे आम्हाला देतात तेही पैसे मागत नाही आहेत. त्यामुळे पैशाचा व्यवहार काही नाही. परंतु तुम्ही जिवंत असेपर्यंत नंतर तुमच्या पिढीने
गोपालन करायला लागेल. अर्थात फार पुढचा विचार करू नका, कारण मग घाबराल तुम्ही. एकदा गाय सांभाळायची मनात घेतलं की ती ताकद देते. तर असा विचार करून ज्यांना गाय हवी आहे, पाडा हवा आहे, नंदी हवा आहे, त्यांनी शेठ गोशाळेजवळ संपर्क साधावा, आम्ही देण्याची व्यवस्था करू. बाकी मगाशी मी लिहिलं की ह्यांना बाहेर पाठवताना सुद्धा मन आपलं चलबिचल होतं, कारण खूप खूप विचार करून, खूप खटपटी करून, लटपटी करून, अनेक ॲडजस्टमेंट करून आम्ही गोपालन करत आहोत. जरी प्रॉडक्ट्स खूप दिसत असले तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे पंचगव्य तूप आणि ताकरस याच्या जोरावरच आमचं सगळं हे रथ चालू आहे, आणि त्यालासुद्धा खूप खर्च करावा लागतो आहे. त्यामुळे हे चालवण्यासाठी आटापेटा जो आपण करतो आहे तो केवळ गोवंशाचं रक्षण व्हावं या हेतूने करतो आहे. त्यामुळे ह्या हेतूने जे कोणी काही करू इच्छितात अशा सगळ्यांनी एकत्र येऊन आपापला शेअर उचलून, मी काय करू शकतो, मी पंचगव्य उत्पादन घरी वापरू शकतो, मी त्याचा प्रसार करू शकतो, मी काहीही करू शकत नाही, शुभेच्छा देऊ शकतो, आणि एखादा जर म्हणेल मी घरी पण नेऊ शकतो. असे सगळे मिळून आपण जेव्हा एकत्र काम करू तेव्हा या देशामध्ये परत एकदा उत्तम, ज्याला म्हणता येईल रामराज्य, तसं रामराज्य येईल, वैभव परत एकदा घरोघरी नांदेल, समृद्धी नांदेल. त्या अतिशय सुखी, संपन्न, समृद्ध आणि निरोगी अशा भारतवर्षाच्या निर्मितीसाठी आपण सगळेजण गोपालक होऊया. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगडमधून मी सचिन शेठ. जय गोमाता, वंदे मातरम. एक मुखाने म्हणूया, भारत माता की जय.